आज घरी फुल माहोल बनला होता. तुम्ही इथे बघू शकता. शनाईची तर खुशी अशी लपता लपत नव्हती. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज आमच्या घरी होतं चिकन मटन. गावी आल्यापासनं फक्त आंबे आमरस हेच चालू होतं आणि ह्यांचं फेवरेट चिकन आज फायनली बनणार होतं. तर हे लोक एवढे खुश होते की कायच सांगू तुम्हाला. आणि इथं हे काहीतरी वेगळं बनवणार होते, मग ते मॅरिनेशन वगैरे चालू होतं. तर यांना दम कुठे निघतोय, मग आईंनी या सगळ्यांना फिकं दिलं खायला. आणि त्याच्यानंतर यांनी कौल चिकन बनवलं होतं. तर ते पण चिकन हे लोक खात होते बसून आणि मध्ये मध्ये खेळायला पळत होते. तर हे बघा, हे आहे कौल चिकन. इथे छान अशी पाटी पहिलेच चूल घातलेलीच होती, त्याच्यावरच कौल एक स्वच्छ धुवून वगैरे ठेवलं होतं आणि त्याच्यावर रोस्ट असं केल्यासारखं त्यांनी केलं होतं. भाऊजी आणि हे करत बसले होते आणि ऊन एवढं होतं ना, तर झाडाच्या सावलीला मस्तपैकी ते बसले होते हे बनवत कौल चिकन. आणि इकडे घरामध्ये आज खास मेनू होता, त्याचं डिस्कशन चालू होतं. बाबा सांगत होते आईंना असं कर तसं कर. तर आज होतं दाल घोष, जे मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं, पण खूप छान होतं. दाल घोष होतं, मटनचा रस्सा होता आणि मी बटर चिकन बनवलं होतं. तर या जेवायला मंडळी. आणि बघा इथे सगळ्यांची पंगत बसली होती, सगळ्यांना जेवण आवडलं. पोटभर आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला की नाही तोपर्यंत आमचं ठरलं की आपण मस्त कोल्हापूरला जायचं. आता कोल्हापूरला का जायचं, तर कोल्हापूरला एक एक्झिबिशन भरलं होतं ज्याचं ते काहीतरी अवतार अशी थीम होती. अवतार मूवी जो होता त्याच्यातील कॅरेक्टर्स आणि ती जी त्यांची दुनिया होती, तर तसं सेम ते तिथे हे केलं होतं. पण आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं, आयडिया नव्हती. तर आम्ही अगोदर माझ्या माहेरी जाणार होतो, आम्हाला बॅगा वगैरे ठेवायच्या होत्या. तर शनाई व्लॉगर झोपला होता, ह्यानी पण दोघांनी व्लॉग बनवले होते माझं बघून. तर खूप छान बोलत होते मस्तपैकी. आणि इथे मी बॅगा ठेवायला आली आणि ह्यांचं बघा, आल्या आल्या लगेच टी व्ही चालू केला. त्याच्यानंतर बॅगा वगैरे ठेवून आम्ही लगेच कोल्हापूरला गेलो. आणि इतकं छान, हे बाहेरूनच इतकं मस्त वाटत होतं. मुलं तर ते बघून खुश झालेच. मग आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. तर बाप रे, आतमध्ये इतकं सुंदर होतं ना, त्यांचं पूर्ण वर्ल्ड जसं आपण मूवीमध्ये बघितलं तसं त्यांनी पण खूप मेहनत घेतली होती या गोष्टीसाठी. आणि ठिकठिकाणी कूलर वगैरे लावले होते गरम व्हायला नको म्हणून. आणि त्याच्याच आतमध्ये हे असं आपली जत्रा भरते तसंच होतं सगळं आतमध्ये. तर छान होतं. आणि हे बघा, घरी तर एवढी वाट बघत नाहीत, पण इथे किती वाट बघत होते. आणि मग त्याच्यानंतर घरी येताना वेळ झाला म्हणून आम्ही हे पाटलांचा मळा म्हणून एक हॉटेल होतं, तर तिकडे गेलो होतो.